क्रमांक 2 आपण बघणार आहोत. मुद्दा क्रमांक 2 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 2 आहे, अन्यायाच्या काळातही योग्य मार्गावर टिकून राहणे, कारण चुकीचा मार्ग देवाला अप्रिय असतो. परत एकदा मुद्दा क्रमांक 2 सांगतो, लिहून घ्या. अन्यायाच्या काळातही योग्य मार्गावर टिकून राहणे, कारण चुकीचा मार्ग देवाला आवडत नाही किंवा देवाला तो अप्रिय असतो. आता हा मुद्दा आपण शिकत असताना आपण हे पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण अन्यायाच्या काळात योग्य मार्गावर जे आहे टिकून राहू शकतो आणि कशा प्रकारे टिकून राहिलं पाहिजे. पण अनेक वेळा आपल्यावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला आपण त्या अन्यायाच्या काळामध्ये योग्य मार्गावर टिकून राहण्याऐवजी आपण चुकीचा मार्ग जो आहे आपल्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्याकरता वापरत असतो. आणि ह्या चुकीच्या मार्गाचं अवलंबन देवाच्या निवडलेल्या लोकांनी त्यांच्यावर होत असलेला जो काही अन्याय आहे तो सहन करताना त्यांनी करू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि बघा वचन काय सांगत आहे, ज्या वेळेला आपण देवाचं वचन वाचतो आपल्याला देवाचे निवडलेले लोक हे अन्याय सहन करताना पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत दिसून येतात. आणि हे जे देवाचे निवडलेले लोक आहे हे अन्याय सहन करत असताना देखील योग्य मार्ग जो देवाला आवडणारा आहे त्यामध्येच ते टिकून नाही. आणि ते अन्याय सहन करत असताना अन्याय करणारा जो व्यक्ती आहे त्याचा सूड घेण्याच्या अनुषंगातून ते चुकीच्या मार्गाचं अवलंबन जे आहे ते करत नाही. आपण पाहतो की अन्यायाला अनेक वेळा उत्तर म्हणून पाप जे आहे ना किंवा चुकीचा मार्ग जो आहे तो आपण अवलंबण्याचा प्रयत्न करतो. आणि हे देवाला मुळीच जे आहे ते आवडत नाही. आपण ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना आपल्याला देखील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाचा जो काही अन्याय आहे त्याचा सामना करावा लागत असतो. आणि ज्या वेळेला ह्या अन्यायाचा सामना आपल्याला करावा लागतो त्यावेळेला आपण आपली जी भूमिका आहे ती तपासणं फार गरजेचं आहे. जर देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि जर देव आपल्याकडनं अपेक्षा करतो तर त्यावेळेला, कारण जगामध्ये ज्या वेळेला एक पक्ष दुसऱ्या पक्षावरती अन्याय करतो त्यावेळेला दुसरा पक्ष पहिल्या पक्षाला वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या मार्गाचा अवलंबन करून त्या अन्यायाची फेड करण्याच्या त्या प्रोसेस मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण आपण जगाचे लोक नाही, आपण देवाच्या, आणि देवाने आपल्याला यासाठी निवडलेला आहे की आपण योग्य मार्गावरतीच अन्याय सहन करत जे आहे देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत राहावे. आणि बघा वचन काय सांगतं, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र काढतो, पहिले पेत्र 3 अध्याय आणि वचन 9 आपण वाचतो, तर पहिले पेत्र 3 अध्यायाचे वचन 9 मध्ये आत्म्याच्या प्रेरणेने पेत्र हे पत्र लिहित असताना तो कशा प्रकारे अन्यायाच्या काळात ते योग्य मार्गावर टिकून राहण्यासंदर्भात काही सांगत होते पहा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र हा त्या लोकांशी संभाषण करत आहे पत्राच्या द्वारे, किंवा पेत्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या लोकांना हे पत्र लिहित आहे जे अन्यायाचा सामना करत होते, जे त्रासाचा सामना करत होते, जे दुःखाचा सामना करत होते. आणि ते तो सामना करत असताना त्यांना त्या योग्य मार्गामध्ये टिकून राहता यावं यासाठी पेत्र त्यांना ह्या वचनातून प्रोत्साहित करताना आपल्याला दिसून येत आहे.
आणि पेत्र म्हणत आहे की तुम्ही सर्वसाधारण लोक नाही, तुम्ही निवडलेले लोक आहात. आणि तुमची जी निवड आहे ती ज्यावेळेस तुम्ही अन्याय सहन करत असतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यात टिकून राहून जे आहे ना, ती काय करणं गरजेचे आहे, ती दाखवणं गरजेचं आहे की तुम्ही देवाचे निवडलेले काय आहात, लोक आहात. आणि ज्यावेळेस अन्याय तुम्ही सहन करतात त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर वाईटाबद्दल वाईट किंवा निंदेबद्दल निंदा असं जे आहे प्रत्युत्तर तुम्ही देऊ नये. त्या व्यक्तीला जो तुमचं वाईट करत आहे, त्या व्यक्तीला जो तुमच्यावरती अन्याय करत आहे, त्या व्यक्तीला जो तुमच्यावरती अत्याचार करत आहे, त्या व्यक्तीला जो तुम्हाला हेतुपुरस्सर त्रास देत आहे. अनेक वेळा आपण त्रासाचा सामना ज्यावेळेस करत असतो, आपण दुःखाचा सामना ज्यावेळेस करत असतो, आपण अन्यायाचा सामना ज्यावेळेस करत असतो, त्यावेळेला तो अन्याय सहन करण्याची जी काही क्षमता आहे ती आपल्यामध्ये नसते. आणि आपण लगेचच त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला प्रत्युत्तर जे आहे चुकीच्या मार्गाने देण्याचा जो काही विचार मनामध्ये आणतो तोच आपण आणू नये ही देवाची इच्छा आहे. किंवा त्या चुकीच्या मार्गाचं जे काही अवलंबन आहे ते आपण करू नये ही देवाची इच्छा आहे. कारण अनेक वेळा अन्याय सहन करत असताना आपला अन्याय सहन करण्याचा किंवा आपले अन्याय सहन करण्याची जी क्षमता आहे ती लगेचच त्या ठिकाणी जे आहे ना, आपण पाहतो की ती संपून जाते. पण अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, तर देवाचं वचन आपल्याला काय सांगतं, देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आणि देव आपल्याकडनं काय अपेक्षित करतो याकडं आपण आपलं लक्ष जे आहे ते पुरवलं पाहिजे. आणि पेत्र या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे म्हणत आहे की वाईटाबद्दल वाईट असं कुणाचंही करू नका, निंदेबद्दल निंदा अशी कुणाची करू नका. मी गेल्या 5 वर्षापासून जे आहे अशा प्रकारच्या समस्येमधून जात आहे. पण देवाची कृपा ही फार मोठी आहे की त्याने मला ह्या समस्येमध्ये, ह्या अन्यायाच्या परिस्थितीमध्ये अजूनही जे आहे चुकीच्या मार्गाने जाऊ दिलेलं नाही आहे. का? कारण देवाचं वचन काय सांगतं याकडं मी माझं लक्ष जे आहे ते लावलेलं आहे. वचन स्पष्टपणे सांगते की ज्या वेळेला कोणी तुमच्याबरोबर वाईट वागतं, तुमचं वाईट करतं, त्यावेळेला तुम्ही निवडलेले लोक असल्या कारणामुळं त्या वाईट करणाऱ्या व्यक्तीचा जो काही मोबदला आहे किंवा जे काही प्रत्युत्तर आहे ते तुम्ही वाईटाने देऊ नका. तर ते तुम्ही कशाने दिलं पाहिजे, तर आपण ज्यावेळेला मत्तयाचं पुस्तक आपण वाचतो, मत्तयाचं पुस्तक ज्यावेळेला आपण काढतो, तर मत्तयाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटते डोंगरावरील प्रवचनामध्ये की जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्वसना करतात, जे तुम्हाला त्रास देतात त्यांना जे आहे तुम्ही आशीर्वाद द्या. बघा, वचन अतिशय स्पष्टपणे आपण ज्या वेळेला मत्तयाचं पुस्तक आपण काढतो, आपण मत्तयाचं पुस्तक काढू आपण यावेळेला, आणि मत्तयाच्या पुस्तकामध्ये आपण देवाचं वचन आपल्याला काय सांगतं त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. माझ्यामुळे वचन 11 वाचून पाहतात. येशूचं माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. प्रार्थना करण्यासाठी जे प्रोत्साहन आहे त्या ठिकाणी आहे ते प्रार्थनेसाठी का? प्रार्थना 6व्या अध्यायामध्ये आहे. येस. प्रभूने त्यांना शिकलेली प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणू का? हो.
प्रभूने त्यांना शिकवलेली प्रार्थना की असतो, तुम्ही प्रार्थना करा की आमच्या स्वर्गातील पित्या तुझं नाही, नाव. एक एक 2 मिनिटं. 5वा अध्याय आणि त्याचं 44 वचन पहा. 44 वचन, 5:44. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. येस, व्हेरी गुड. बघा, देवाचा जो संदेश आहे, मेसेज आहे, तो त्याच्या निवडलेल्या लोकांकरता अतिशय स्पष्ट आणि क्लिअर आहे. वचन काय सांगते की जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा, जे तुमचं छळ करतात, तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. ज्या वेळेला आपण अन्यायाचा सामना करत असतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे आणि आपण काय करायला नको हे पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे शिकवतं किंवा सांगतं. आणि बघा, पवित्र शास्त्र हे देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे, देवाचं वचन ते आहे. आणि हे पवित्र शास्त्राचं देवाची इच्छा ही आहे की आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचं जे काही पालन आहे ते आपण करावं. प्रभू येशू ह्या पृथ्वीवरती मानव देहामध्ये राहत असताना त्याने देवाच्या वचनाप्रमाणे जे आहे जीवन जगलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा, ज्यावेळेला आपण पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9 आपण वाचतो, तर त्या ठिकाणी पहा, ज्या वेळेला येशूवरती अन्याय होत होता, येशूला दुःखाचा सामना करावा लागत होता, त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागत होता, त्याने अन्याय सहन केला. आणि जेव्हा तो अन्याय सहन करत होता त्यावेळेला त्याने अन्याय करणाऱ्यांना विरोध जो आहे तो केला नाही, चुकीच्या मार्गाने त्यांना अन्यायाचं प्रत्युत्तर जे आहे ते दिलं नाही. तर बघा, येशूने काय केलं त्या ठिकाणी? पहिले पेत्र 2रा अध्याय, 3रा अध्याय आणि 2रा अध्याय 23 वचन. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करण्याकडे स्वतःला सोपवून दिले. यस, त्याची निंदा होत असता. कुणाची? येशूची. येशूची निंदा होत असता त्याने उलट निंदा करणाऱ्यांची निंदा केली नाही. येशू दुःख भोगत असताना ज्या लोकांनी येशूला दुःख दिलं त्या दुःख देणाऱ्या लोकांना येशूने धमकावलं नाही. त्याने अन्यायाचा सामना केला, दुःखाचा सामना केला, निंदेचा सामना केला, त्रासाचा सामना केला, अपमानाचा सामना केला, लज्जेचा सामना त्याने केला. आणि हे सर्व तो करत असताना आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते, ती ही की त्याने त्या सर्व विरोध करणाऱ्यांना, अन्याय करणाऱ्यांना, दुःख देणाऱ्या लोकांना देवाच्या हातामध्ये त्यांना सोपवून दिलं. आणि येशूला हे माहिती होतं की ह्या लोकांचा यथार्थ जो काही न्याय आहे तो देव करेल. ज्या वेळेला दुःखाचा सामना आपण करत असतो, त्रासाचा सामना आपण करत असतो, छळाचा सामना आपण करत असतो, निंदेचा सामना आपण करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचा छळ आहे. या दिवसांमध्ये आपण त्या छळाविषयी शिकणार आहोत. पण जेव्हा केव्हा आपण छळाचा सामना करत असतो त्यावेळेला आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे की देवाची इच्छा या समयामध्ये काय आहे आपण करा. आपण काल बघितलं की देवाने आपल्याला देहाच्या इच्छेप्रमाणे नाही तर आत्म्याच्या प्रेरणेने जे आहे चालण्यासाठी निवडलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा निर्णय हा अन्याय सहन करत असताना घेतो, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण अन्याय करणाऱ्या व्यक्तीला हे दाखवत असतो की आम्ही तुमच्यापेक्षा वेगळं आहोत. आपण अन्याय करणाऱ्या व्यक्तीला हे दाखवत असतो की आम्ही देवाचे
लोक आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत. लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये देवाची ओळख जर तुम्हाला लोकांना करून द्यायची आहे आणि तुमच्यामधील वेगळेपणा जर लोकांना दाखवायचा आहे, तर तुम्हाला पवित्र शास्त्राप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. आपल्याला पवित्र शास्त्राप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र सांगतो त्याप्रमाणे चालू, त्याच वेळेला आपल्यातून लोकांना देव जो आहे तो समजल्याशिवाय राहणार. येशूची निंदा होत असताना त्याने निंदा करणाऱ्यांची निंदा केली नाही. येशूला दुःख देत असताना त्याने त्या ठिकाणी विरोध जो आहे तो केला नाही, तर यथायोग्य न्याय करणाऱ्याकडं त्या त्रास देणाऱ्या लोकांना जे आहे ते सोडून दिलं. आणि म्हणून वचन काय सांगतं हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि वचन सांगतं की जर कोणी तुझ्या एका गालामध्ये जर मारलं तर त्याच्या समोर दुसरंही गाल कर. वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की जे तुमची निंदा करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जे तुमच्या पाठीस लागतात. वचन स्पष्टपणे सांगतं की ह्या दिवसांमध्ये आपण बघा, कोणीतरी वचन वाचत बघा, मत्तयाचे पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 39 आणि 40 42 पर्यंत वाचा. मत्ते 5वा अध्याय 39 ते 42 पर्यंत. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उचली घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नका. हा, किती स्पष्टपणे लिहिलेलं आहे. जो कोणी तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यासमोर दुसराही गाल कर. जो तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. ख्रिस्ती जीवन हे काय आहे हे या वचनातून जे आहे ते आपल्याला शिकायला मिळतं. देवासोबत चालत असताना आपण देवाचे निवडलेले लोक आहोत हे आपल्या कृतीतून विरोध करणाऱ्या लोकांना दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला ही गोष्ट विरोध करणाऱ्या लोकांना कळलं त्यावेळेला त्यांचं जीवन बदललं. त्यावेळेला देवाने ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडलेलं आहे ती गोष्ट काय आहे हे त्यांना कळलं. आणि म्हणून ज्या वेळेला अन्यायाचा सामना आपण करत असतो त्यावेळेला योग्य मार्गावरती टिकून राहणं फार गरजेचं आहे. आपण चुकीच्या मार्गाचं अन्याय करणाऱ्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी अवलंबन जे ते करू नये, ही देवाची इच्छा आहे. म्हणून वचन सांगतं की वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नका. वचन स्पष्टपणे सांगतं की येशूने निंदा होत असता, त्याच्यावरती अन्याय होत असता त्याने तो सहन केला. आपल्या जीवनाकडे आपण बघणार आहोत या दिवसांमध्ये, आणि आपण देवाकडे ही प्रार्थना करणार आहोत की आम्हाला अशा प्रकारचे व्यक्ती बनण्याकरता मदत करा. अशा प्रकारचे व्यक्ती बनण्याकरता आम्हाला मदत करा. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करा.